स्वतः मला असे वाटते की स्वतःनी बोलतच राहावे आणि मी ते सगळे फक्त ऐकतच राहावे. आणि आपण असे सांगताना तेव्हा वाटते की आपण कुठल्या तरी छान तळ्याच्या काठाशी बसलेलो आहोत आणि मनास अगदी छान वाटते आहे, अगदी शांत वाटते आहे. खरे ना? आता ते आम्ही कसे काय सांगणार बुवा, हे आपले मत आहे, हा आपला अनुभव आहे. पण रमाबाई, आम्हास आनंद झाला हे नक्की, कारण आपण आपल्या मनास वाटणारे विचार इतक्या सुंदर पद्धतीने मांडलेत. एक दिवस महिला सभेत असेच आपल्याला बोलताना पाहावयाचे आहे. काय? नाही, काही नाही. अगो बाई, विसरलेच मी. आज तुम्ही मुंबईहून आला आहात ना, आणि त्यातून आज तुमचा उपास. तुम्ही काही फराळाचे खाल्ले नसेल ना, आणि तुम्हाला खूप भूक लागली असेल, हो ना? हो ना, भूक लागली आहे हे खरे, पण आम्हाला यायला उशीर झाला. आम्हाला वाटलं सगळे झोपले असतील, मग कशासाठी उठवा सगळ्यांना. असे कसे? मी आहे ना, तुम्ही इथेच बसा, मी आत्ता आले. अगो बाई, सगळीच भांडी घासून पुसून ठेवलेली दिसतायत, पण मगाशी जेव्हा आवरले तेव्हा सगळे पदार्थ होते थोडे थोडे. आता नुसते हे कसे द्यावयाचे? काय करू मी? काय करू? काय करू? हे जमले. आता आणखीन काय करू? झाले. हे मी अगदी आईसारखेच केले, ऐनवेळी. हे माझे साधेसुधे जेवण स्वतःना नक्की आवडेल. आवडेल ना त्यांना? नक्की आवडेल. सगळे मला म्हणतात, रमे, जबाबदारीने वाग, जबाबदारीने वाग. आता मी खरेच जबाबदारीने वागते आहे. खूप छान वाटते आहे. अगो बाई, मी बोलत काय बसलीये? स्वतःना भूक लागलीये ना, नेते माझे जेवण. स्वतः भूक लागली असेल ना, आलेच मी. स्वतः कुठे गेले?
मी पण वेंधळीच आहे. स्वतःसाठी इकडे ताट घेऊन आले. स्वतः इकडे का जेवणार आहेत? झुले उंच